साताऱ्यातून सातारा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक घटना समोर आली आहे। साताऱ्यातील नामांकित शानबाग शाळेत क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली। स्विमिंग पूलच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर शाळेच्या परिसरात तीव्र वास पसरला आणि अनेक विद्यार्थ्यांना श्वसनासाठी त्रास होऊ लागला। काही विद्यार्थी गुदमरल्याने शाळा प्रशासनाची धावपळ उडाली आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 3 विद्यार्थिनींची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना काही शिक्षकांनाही क्लोरीन गॅसची बाधा झाली असून त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। परिसर सुरक्षित करण्यात आला असून आता गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णतः यश आले। आणि आज मुलांच्या आज जाऊन तुम्ही अवस्था बघा, ऑक्सिजन लावलेले आहेत मुलांना, म्हणजे त्या स्विमिंग टँकमध्ये पवा येत नसतं तरी टाकले तर त्यात क्लोरीन पावडर ते म्हणून सांगते, पण ॲक्च्युली त्यात शरीराला घातक असा वायू काहीतरी मिक्स झाला आहे, त्यामुळे सगळी मुलं गुदमरले ते आत इथं आणलेले। किती मुलं आहेत आता इथं 3 जण आहेत ॲक्च्युली, अजून किती आहेत ती शोधतेच वाटतं ते, म्हणजे याने जास्त झालं असतं ते दाबून ठेवतील ना, काही तर मोगलाई लागल्या, काही तर कोण पालकांनी यांच्या जबाबदारी शाळेत पाठवली असते। ह्या शाळेचे आजपर्यंत जर फी नाही भरली तर मुलांना रस्त्याला उभं केलेलं आहे ह्या बाईनं शानबागने, इतकी हे मस्तीचे, त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द झालीच पाहिजे ही आमची मागणी असणार आहे। दरम्यान क्लोरीन गॅसमुळे काय त्रास होऊ शकतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। डोळ्यांची जळजळ, पाणी येणं, त्याचबरोबर धुसर दिसणं अशी लक्षणं डोळ्यांना दिसू शकतात। याशिवाय नाक आणि घशात जळजळ होणं, सतत खोकला येणं ही लक्षणं सुद्धा दिसू शकतात। श्वास घेण्यास अडचण येणं, छातीत जडपणा जाणवणं, मळमळ, उलट्या, त्वचेची जळजळ किंवा लालसरपणा अशी लक्षणंही काही रुग्णांमध्ये दिसू शकतात। जास्त प्रमाणात गॅसचा संपर्क आल्यास फुफ्फुसांमध्ये सूज सुद्धा येऊ शकते। डोळ्यांची जळजळ, पाणी येणं आणि धुसर दिसणं अशी लक्षणं बाधितांमध्ये दिसू शकतात।